भगवान की जय। गौर ज्ञानेश्वर महाराज की, रघुनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। बजरंग की जय। नायकं वृणोमे साकलेन श्रुतम् ईशान चरण सानिध्य जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं वन्दे भववन्दनं मुक्तिं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेन दक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। रघुनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंडरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। बजरंग ज्ञानेश्वरी आणि अध्याय 18 ओळी 1426 आपण कालपर्यंत बघितलं. जे वर्म आहे, जे गूढ रहस्य आहे, भगवंताने अर्जुनाचा संवाद चालू आहे आणि त्या ठिकाणी आता मूळ विषयावर भगवंत आलेत. ते मूळ काय आहे? मी कोण आहे, तू कोण आहे, फरक का मानतोस? द्वैत मोड द्वैत ठेविता केले अद्वैत, द्वैत न मोडता केले अद्वैत जैसे. असं खूप ओळीमध्ये गांभीर्य आपल्या डोक्याच्या बुद्धीच्या पुढचा भाग आहे. ओळीचं करणं, ज्ञानामृत येणं आणि मोक्ष काय आहे हा अंतःकरणामध्ये त्या बुद्धीला जाणून घेणं सोपी गोष्ट नाहीये. त्याला अध्ययन करणं जरुरीचं आहे आणि बुद्धीला आकलन होणं महत्वाचं आहे. तिला आकलन व्हावं वेदाचं, तिला महत्व पटावं गीतेचं, तिला अनुभव यावा तत्वाचा. तेव्हा ती बुद्धी परब्रह्म बनते. तेव्हा तो परमात्मा तिच्या सोबत एकरूप राहतो. तेव्हा वेद हृदयामध्ये येतो. त्या क्षणी परमात्मा प्रगट होतो. त्या काळामध्ये अविद्येचा नाश होतो. तो आत्मप्रकाश असतो. तो नंतरचा प्रवास ज्ञानी महात्म्याचा फार खास असतो. अज्ञानी महात्म्याचा बी प्रवास आहे जीवन मृत्यूचा आणि ज्ञानाचा बी. पण अज्ञानी जन्मतो, मरतो, जन्मतो, पण ज्ञानी पुन्हा मृत्यू नाही, तर जन्माचा प्रश्नच नाही. म्हणून जमीन आसमानचा फरक आहे अज्ञानी जीव आणि ज्ञानी. आणि ज्ञान ही श्रवणामध्ये मिळतं. ज्ञान ही वेदातून हृदयात थांबतं. ज्ञान हे बुद्धीला सुख देतं आणि ज्ञान हे पूर्वरूपाकडे जाता येत. ज्ञानामुळं स्वच्छंद राहता येत. म्हणजे निरअहंकार वृत्ती होती, निरअभिमान, निर्व्यवहार. हे टप्पे फार महत्वाचे ज्ञानातले. अलिप्त भाव म्हणतात ह्याला वेदांत शास्त्रामध्ये. बुद्धी अलिप्त होती ती वैराग्याने ज्ञान मिश्रित अंतःकरणाचे वैभव, त्याला अधिकारी म्हणतात ज्ञानाचा. मोक्षाचा अधिकारी तो त्या रंगामध्ये अधिकाऱ्याचं वर्णन भरपूर केले. पहिल्यामध्ये अधिकारी विषय अनुबंध आणि संबंध याचं गणित करून दिले. तिसऱ्यामध्ये गुरुसेवेचा लाभ करा म्हणून सांगितले, गुरुसेवा करा. चौथ्यामध्ये उत्तम अधिकाऱ्याला मोक्ष कसा मिळतो ते सांगितलंय. 7 तरंगामध्ये असं नाना रूपाचं वर्णन केलंय. सुंदर अध्यात्मशास्त्राचा पाया म्हणजे विचार साकार. सुरुवात पंचकरणे आणि अधिकारी
साधकाला भगवंताकडे जाण्याचा मार्ग खुल्ला केला. वेदांत शास्त्र म्हणते त्याला पाया पक्का पाहिजे अध्यात्माचा, श्रवण रोज पाहिजे वेदांताचं, अनुभव नित्य पाहिजे परमात्म्याचा, तो साधक भाग्याचा, तो भाग्याचा. भाग्य नाही, भाग्य ह्याला म्हणतात. आपण भाग्य त्यालाच म्हणतो. कशाला? काय भौतिक मिळाले की भाग्य? भौतिक भाग्य नाही, भौतिक कर्माची रेष आहे. अध्यात्म भाग्य आहे. आणि संतांच्या ठिकाणी श्रवण मिळणं सौभाग्य आहे. रामकृष्ण. संतांच्या संगतीमध्ये खऱ्या परमात्म्याची आपल्याशी एकरूपता होती, तो पती मिळतो बुद्धीला, त्याला सौभाग्य म्हणतात. तिथं पूर्ण मृत्यू नाही आहे, कुणी जात नाही, कुणी येत नाही, ते नातं तुटत नाही, ते सरकत नाही बाजूला, अलग होत नाही. जीव आणि शिव कधीच अलग नाही, ते ऐक्य होतात वेदानं, अध्यात्मशास्त्रानं. बुद्धीला तो मिळतो संतांच्या संगतीमुळं. अंतःकरणामध्ये अज्ञानाचा जो पगडा आहे तो नष्ट होतो. जो कलंक आहे अज्ञानामुळे, सुख दुःख, जन्म मृत्यू, आयुष्यभर दुःख भोगावं लागतं, ते याचं मूळ अज्ञान आहे. आता मूळ काय आहे आपण इकडे येऊ. आता मौलीने सांगितले मूळ कशाला म्हणतात. फार सुंदर विषय आहे, फार सुंदर आहे. जेव्हा माऊलीचे म्हणे होत हृदयामध्ये टच होत, टच, स्पर्श म्हणतात तुमच्या आपल्या मराठीत. टच म्हणजे स्पर्श. जसं मूठ बांधून एकत्र येतात बोट तर टच एकमेकाला, अलग होतात तर भिन्न, पण कार्य करताना एकत्र येतात तेव्हा कर्म होत. तस बुद्धीला तो टच होतो, स्पर्श म्हणतात. देहाचा स्पर्श होतो अविद्येमुळं, परमात्म्याचा स्पर्श होतो संतामुळं, आणि तो कळतो वेदामुळं, तो मिळतो मोक्षामुळं, त्याचा अनुभव येतो हृदयाच्या अंतःकरणामुळं, अधिकारी अंतःकरण, त्याच्या स्पर्शाची अनुभूती येते. जशी देहाची अनुभूती जडाची आहे, परमात्म्याची अनुभूती जडरहित आहे. हो माऊली. राम राम माई. राम राम बेटा. परमात्म्याची अनुभूती जड रहित नाही. ईश्वराची अनुभूती जडाची कशी होईल? जड वस्तू, जगत वस्तू, भौतिक वस्तू, दृश्य वस्तू त्रिपुटीने दाखवलेल्या आहेत. त्याचा अनुभव होतोय अंतःकरणाला, मनाला, बुद्धीला. पण दृश्याच्या परे तो आहे. दृश्य खोट आहे, दृश्य भ्रामक आहे, दृश्य त्रिपुटीनं दिसत, वास्तव ते नसतं. हो माऊली. म्हणून त्रिपुटीनं दाखवलेलं दृश्य हे जगत आणि देह, म्हणून त्रिपुटीचा बाध होतो, अज्ञानाचा नाश होतो, परमात्मा प्रगट होतो आणि त्रिपुटी रहित संबंध चालू होतो. तो महात्मा ईश्वरमय असतो. साक्षात साष्टांग दंडवत माऊली. सत्य आहे, खरं अनुभूती आहे. हा, हे त्रिकाळ सत्य आहे की जेव्हा त्याचा अनुभव येतो, त्याचा संबंध होतो, तर जगताचा बाध होतो त्रिपुटीचा, त्या ठिकाणी मिथ्यत्व तयार होतं. म्हणून तुम्हाला हे शब्द कळत नाहीत, याचा अनुभव येत नाही, म्हणून तर आमचा जीव जातो ना, की विचार सगळं दिला नाही. ही शब्द कुठं कळतात पूर्ण तुम्हाला? त्रिपुटी मिथ्यावंती, परमात्मा सत्य प्रगट झाल्यावर. आता मिथ्या म्हणजे काय माहिती कळते का? सत्य म्हणजे काय माहितीये का?
याला उदाहरण देऊन सांगते तुम्हाला. सत्य तू विठ्ठला, काहा दाविला जगदाभास. त्याला जगताला भास म्हणले, विठ्ठल सत्य म्हटले. त्याचा कधी संबंध येतो का? आपण काकडेवाले अभंगवाले लावतात का? नाही माऊली. धूम नाचत येत. प्रयास नाही, भक्ती आहे. अनुभव नाही, वेद आहे. प्रत्यय नाही, अधिकार आहे. म्हणून ज्ञानासारखं कुठलंच नाही. वेदासारखं सुख सहज मिळत नाही. बुद्धीला मी कोण कळत नाही तोपर्यंत तिचा आम जळत नाही. लक्षात ठेवून घ्यायचे टिप्स आहे ते. म्हणजे भक्तीमध्ये काय आहे, आपण कसे अपूर्ण भक्ती करतो. जेव्हा अभंग म्हणतो तर प्रयास कळत नाही. हरिपाठ म्हणतो तर शब्द लागत नाहीत. जीवन जगतो, अविद्या सुटत नाही. आणि आयुष्याचा काळ संपतो, परमात्मा भेटत नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी साष्टांग दंडवत कोटी कोटी. नात भेटला, नात भेटली, बाई नाचतीच नाचती. नात म्हणजे तो मिळणं म्हणजे सुख आहे, तो कळणं म्हणजे सुख आहे. त्यांचे श्रवण करणं ईश्वराबद्दल. मी जगते ते ईश्वरासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी माझी श्वास भगवंता खर्च व्हावे. संसारातून अलग जावा आणि मुक्तीचा अनुभव सतत यावा. संत म्हणते त्याला, चोरटे भुरटे चोर त्याच्या नादी लागले. आपलं कोणाच्या कोणी नादी लागत. भोळे भावडे कुठे घुसत येत. आणि वेद नाही सांगता येत. आमच्या गुरुला येत आणि तुला अगं मान वेदांत कळायला साधू लागतात. आणि सार्थक जीवनाचं व्हायला श्रवण लागतं. अंतःकरणातल्या परमात्म्याचा संबंध करायला गीतेचा शब्दाचं बोध लागतं. बोध का नाही लागत? हो माऊली. लागतं की नाही? सतत भांडी घासायचे करकटे. जेवते कधी? आम्हाला जेवायचं शिकतच नाही का? स्वयंपाकच नाही आमच्या घरी. काय करायचं? आम्ही भांडी घासतो घरी दारोदारी. जेवण्याचं काम माहित नाही आम्हाला. घासा भांडी. कसं कळलं भांडी कशाला घासायचं म्हणतात ते? माहित नसतं ते. बहिरंग भांडी घासणं, करकट धुणं, ताट स्वच्छ करणं अंतःकरणाचं. तिथं खरकट म्हणजे कर्म, वासना, अभिमान, अहंकार, विकार, ते अंतःकरणाच्या ताटाला लागलेल्या खरकट. त्याला धुवावं लागतं त्या बहिरंगानं. मग यावं लागतं इकडं अंतरंगात त्या ताटात जेवायला. मुक्तीचं जेवण. मुक्ती नुक्ती, लाडू. हो माऊली. कशाने काय होतं हे पण कळत नाही. मनुष्य बहिरंगात राहावं, कांतरंगाकडे जावं, स्वतःला पाहावं, अनुभवाला घ्यावं, हरिरूप बनावं, हरिसंग जगावं. देहासंग काय यावं? काय यावं देहासोबत? हरीला का सोडावं? आता हरी बाहेर हरी कळून म्हणतात की बाहेर हरीनं कोणला म्हणतात. हरीच माहित नाही त्यांना. अर्धवट ज्ञान आहे की नाही सांगा. अर्धवट भक्ती आहे की नाही? हो माऊली. हो. मग पूर्ण कधी करणार? कशा तरी सुख मानतो आपण. कशाला? खरं सुख श्रवणात आहे. खरं ज्ञान वेदात आहे. खरा अनुभव हृदयात आहे.
हरीचा अनुभव हृदयात आहे, इकडे तिकडे नाही. आणि मग प्रत्येक जगात आहे, अनुभव हृदयात आहे, हरीचा जगत प्रत्येक सगळ्या विश्वात येतो, तो जीवन मुक्त होत आहे. लावा समन्वय. साष्टांग दंडवत माऊली, खरं मस्त. चला आपण जेव्हा हरी हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, त्याला नाना रूपानं बोलवतो. त्याला भक्ती म्हणतात, प्रेम म्हणतात, पण त्याच ऐक्य कुठे म्हणताना, कळल्यानंतर ऐक्य, म्हणताना पुण्य, कळल्यावर अभेद आहे, आणि त्याची भेट झाल्यावर खरं सुख आहे. हरिओम हरिओम. तो हरी मिळाल्यावर त्याची प्राप्ती आहे आणि त्याची प्रतीती आहे, नंतर अनुभूती आहे. ही वेदांताची स्थिती आहे. हरी म्हणलं झालं का? हरिरूप व्हायचंय, वृत्तीला हरीकडे न्यायचंय, हरीमध्येच थांबवायचंय, देहाकडे लांब व्हायचंय, देहातून लांब व्हायचंय, हरीत तिला थांबायचंय, हरिरूप बनायचंय, त्याला मोक्ष नाव द्यायचंय. मोक्ष तर कशाला? हरी झाल्यावर मन. कोण हरी आम्हाला माहित नाही, आम्ही हरी झालो. हे कशाला सांगायलो? ते मन सांगतो मी हरी आहे, मी हरीपाशी थांबलोय, मला हरी कळालाय, ज्ञानाने मिळालाय, हरीत मी आलोय, हरिरूप झालोय. मनाचा व्यवहार आहे, अंतःकरणाचा अनुभव आहे, वेदाचा प्रभाव आहे, महात्म्याचा स्वभाव आहे. हरी रामकृष्ण. सद्गुरु सखोल जावं, चिंतन टिकावं अंतःकरणामध्ये आणि ज्ञानानं नटावं. बस या घरानं ह्यानं नटायचं कशाचं? नटणं पटणं, कधी ते सटकन, कधी आपण आपटतोल, आपण सरकतोल का ते काय कोण सर्कल माहित नाही. नटायचं कामच नाही, शांत बसावं. टुनू टुनू नाचायचं नसतंय. इथं नाचून दाखवावं. इथं तर येतच नाही नाचता. इथं कसं येत? तिथं नाचल्यावर इथे येत नसतं, इथं नाचल्यावर तिथं जात नसतं मन. कळलं? नाही कळत नाही तुम्हाला? कळालं माऊली. हो माऊली. आता 1426 वर आलतो आपण, ते घेऊया. चला नाही 15 कडे येतात, 25 तैसे तया दोघाचे झाली माऊली ती. तैसे तया दोघाचे मिळणे, दोघांनावरे जाणावे कवणे, किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले, किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले. तैसे दोघाचे मिळणे, समुद्राला समुद्र मिळाला, असा फाट झाला, त्याची माहित नाही, पण त्याच्या लाटा आकाशात उसळाल्यात. तसा कृष्णाने परमात्माने अर्जुन मिळाले, त्यांचं हृदय एकमेकाशी एक झालं, त्याच्या आनंदाच्या लाटा उधळल्या, उसळल्या, विश्वामध्ये पसरल्या, सगळं विश्व हरीनं कोंदलेले असं अर्जुनाला जाणवलं. काय शब्द आहेत बघा, अनुभूती आहे, काय अप्रतिम ओवी आहे. काय सांगितलं अनुभव किती सुंदर मांडलाय, खूप सुंदर मांडलाय.
इतकं वाईट वाटतं कधी कधी हे तुमचं चिंतन करते, पाठ संपवतो आणि ते डोक्यावर तसंच त्या लहरी असतात सतत. आज तर 3 पासून 6 पर्यंत चिंतन होतं, झोपच नव्हती मध्ये. पण एक 8 दिवसा म्हणजे ते जसं पुण्याला गेले तसं ते दुखायचं ते हॉस्पिटल. एवं वेदाचे मूळसूत्र भगवंत बोलतात, नीट ऐका. आवडी ज्ञानोबार आहे आपले. एवं वेदाचे मूळसूत्र. एवं म्हणजे जसं अर्जुनाला चौकडे विश्वामध्ये भगवंतच कोंडलेला दिसला, गच्च भरलेला दिसला टोकाट, तसं एवं वेदाचे मूळसूत्र सर्व अधिकार एक पवित्र श्रीकृष्णे गीता शास्त्र प्रगट केले. अर्जुनाला भगवंताच्या मिलनानं, वेदाच्या ज्ञानानं चौकड जगामध्ये कृष्ण परमात्माच कोंडून भरलेला आहे, जागोजागी तोच उरलेला आहे हे दिसलं. तेच रूप, तेच कृष्णाचं स्वरूप वेदाच्या साह्यानं अंतःकरणामध्ये, पवित्र अंतःकरणामध्ये प्रगट होण्यासाठी, अधिकारी लोकांसाठी जे गीता शास्त्र प्रगट केलं, जे मूळ आहे परमात्मा आहे, ते गीतेच्या द्वारे अधिकारी लोकांना ह्या ओवीतून भगवंतानं प्रगट करून दिलं. हे कळालं? कळालं माऊली? माऊली. काय सुंदर प्रयास आहे बघा तुम्ही. जसं अर्जुनाला तिथं त्यावेळेस गीतेच्या ज्ञानानं त्या काळामध्ये 10,000 वर्षापूर्वी जेव्हा कलियुग लागला नव्हता, कृष्ण परमात्म्याचं युग होत आणि मुखातून गीता होती, समोर अर्जुन होते, प्रलय थांबला, हे काळ थांबला होता. तो अनुभव अर्जुनाचा त्या ओवीतून मांडला. कुणाला दिला, का दिला? काय गांभीर्य या ओवीचं, तुम्हाला कसं द्यायचं हा प्रश्न लाग पडतो आम्हाला. ओवी वाचता येते पण कळत नसती. इथे वाचन सगळ्याला वाचता येतं. त्याला काय व्यासपीठापासून ग्रंथ वाचले म्हणजे कळाले असं समजू नका. नाही, त्याला पटवून द्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं. साधकाच्या हृदयाकडे बोधाच्या स्पंदनानं साधकाच्या हृदयामध्ये ते मांडावं लागतं. त्याला अध्यात्म म्हणावं लागतं. हो माऊली. कृष्ण आला, गोपाळकाला केला, गल्लीतून चोरी केली, तसं नाही. इथं अज्ञान चोरायचंय साधकाचं. कृष्णानं लोणी चोरले, बस झालं ऐकायचं आणि खायचं. पण आता कृष्णानं काय चोरलंय? तो चित्त चोर कसा आहे, चित्ताला कसा चोरतोय, चिन्मय कसा करतोय, हृदयामध्ये कसा थांबलेला आहे, जीवामध्ये कसा एकरूप असलेला आहे, व्यवहाराला अधिष्ठान बनलेला आहे, कणाकणामध्ये विराजमान झालेला आहे, मनामनामध्ये भक्तीनं आलेला आहे आणि ज्ञानानं प्रगट झालेला आहे. त्याला वेद म्हणावं. रामकृष्ण हरिमयी. ते कळावं. नुसता गल्लीतून पळतो, चोऱ्या करतो, इनीची दाढीची गाठ बांधतो, कथा कवर ऐकतीस. पाठ करतोय ती बोप्या, ऐकत ही बोपी. ते पैशासाठी पाठ करते आणि पुण्यासाठी तिथे जाती. पण अज्ञानाची तशी स्थिती, कायम अज्ञान. त्याला चुकलं का ते? नाही माऊली, बरोबर आहे अगदी. पुण्य होतं, सेवादान द्या, पुण्य होतं, अट्ट करा, टट्ट करा. पण अज्ञान जात म्हणून काय करा? करा नाही, जाणा, श्रवण करा. तिथं पाप जात, मान्य आहे, 100% मान्य. पण पुन्हा पाप होतच की, कारण अज्ञान जिवंत ठेवून वापस येतं.
7 दिवसाच्या नंतर अज्ञान कायम, पुन्हा कर्म, आणि पुन्हा पाप पुण्य. आता पुन्हा पुढे जायचं. पुन्हा जायचं माऊली. पुन्हा तेच पुन्हा तेच करायचं. तांदूळ आणते शिजवा, भात करा, देवाला पाणी फिरवा आणि मग सुरू करा. तांदूळ आणले किड्यानं खाल्ले आणि शिजवायला गॅस नाही. कशाला आणले? आणि तांदूळ आणावं की म्हण घरात, शिजवायचं माहित नाही, गॅस टाकीत नाही, पाणी नळाला नाही, मग भात होत नाही. बरं बाई, त्याला किडे खातेत. हो माऊली, हो मग खरंय. अरे राम, हे बहिरंगाचं आपलं जगणं, किडे खातेत त्याला. तांदूळ आणले, बहिरंग आणलं, आयुष्यभर काय केलं सांगा की? पुन्हा अवघड आहे बेटा. चला, एक गीता मूळ, एक मिनिट, एवं वेदाचे मूळ सूत्र. वेदानं काय सांगितलंय ते गीतेमध्ये आम्ही आणलंय. भगवंत बोलतात, वेदाचं जे मूळ आहे ते गीतेमध्ये मांडलंय. पुढे ऐका आता. वेदाचे मूळ सूत्र, सर्व अधिकार पवित्र. त्यांचा सर्व अधिकार पवित्र आहे. सर्व अधिकार लोक आहेत, उच्च आहेत, श्रवणातले, वेदाचे, सत्संगात आहेत, अध्ययन करण्यात आहेत, ईश्वराला भजण्यात आहेत, ईश्वरामध्ये ईश्वराची प्राप्ती करण्यात आहेत. हे अधिकार एक पवित्र, त्यांच्यापाशी अधिकार बी आहेत आणि ते पवित्र बी आहेत. त्यांना ही गीता कळती आणि त्याला मी देतो. साष्टांग दंडवत माऊली. कोणाला गीता कळत नसते. अधिकार एक पवित्र, जो अधिकारी असावा आणि तो पवित्र मनाचा असावा. मग तुम्ही सांगा म्हणा, पवित्र काय ना पवित्र काय? सांगा बरं, पवित्र काय? असं बघत मी नाही सांगणार. चला ऐका, वाचा तुम्ही गीता, ज्ञानेश्वरी वाचा, कळेल. माऊली सागर. मल नावाचा दोष असतो. पाप पुण्य करण्याची बुद्धी असते ते मल, आणि बुद्धीमध्ये विक्षेप असतो, विकार, आणि हा व्यवहार झालेला खरा वाटतो. विक्षेप म्हणजे जगत, ते आहे वाटतं, आणि ते खरा वाटतं. ठीक आहे. आणि पाप करायची वासना तयार होते, खोटं बोलायची, लोकांवर द्वेष करायची, फन फन दन दन, बायका सगळं असतं. हे काय चाल सांगू मरायला म्हणून तर बोलले नाही. तुम्ही सांगा म्हणून म्हणलं नाही. आता मी कुठे पोचत असते, मला तुम्हाला माहिती, आमची वाणी थांबत नसते, कोणाला भेट नसते. आता पुढचं आहे का? ज्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, पाप करण्याची वृत्ती, खोटं बोलणं, खोटारडं वागणं, कोणाला फसविणं, घरातल्याला दारातल्याला गायला मुरुस्तर बसवायचं आणि मरेपर्यंत खोटं बोलायचं, सोन्यासाठी, थोड्या पैशासाठी. ए बाई, खरं बोल. खोटं बोलून तू जाताना देऊन टाकणारेस. खोटं बोलायचं पाप घेऊन भेदात करतेस. पवित्र जेव्हा खोटं व्यवहार असतो, बोलणं वाणी खोटी असती, तर ते अधिकारी नसते, वृत्ती आणि अधिकारी असते. त्याला मल नावाचा दोष म्हणतात. थोड्या काहीतरी सुखासाठी फसवायचं, खोटं बोलायचं, आणि पुन्हा जे खोटं बोलून धन पैसा कमवलं ते घराला द्यायचं, आणि शेवटी मरून जायचं. काय भेटलं तुला? सांगा, काय भेटलं? काहीच नाही माऊली. जे खोटं बोलून 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 चोरून 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 गोळा केलं आणि सुनानं वरबडून नेलं, आता काय करते? करते काय आता? ठेंगा, तुला काय मिळालं? ठेंगा. मग कशाला मन दोष करते तयार? तुला भगवंतापाशी जायचंय तर खोटं बोलणं बंद कर. तुला हरी व्हायचंय, व्यवहार नीट कर. अपवित्र, अपवित्र म्हणजे पवित्र नसणं, बुद्धी स्थिर नाही, अस्थिर बुद्धी.
शांत बुद्धी नाही, मन अशांत, तोंडाला आमोशा. आमोशा माहिती की नाही? माहितीये. लटकलेले तोंड. त्याला हसमुख असावा, प्रसन्न असावा, त्याला बघितलं की समोरच्याला आनंद वाटावा, त्याला बघितलं की म्हणतो असं का बसलं हे, मी रोते क्यों, सुरत व्हायची. ते म्हणलं मी रडायले का, ते मला तोंडच असं आहे माझं रडकं, असं आहे का, बरं कबूल तरी केलं तू. म्हणून ज्या अंतःकरणामध्ये मन दोष आहे, ज्या अंतःकरणामध्ये अस्थिरता आहे, अपवित्रता आहे, भेद आहे, आणि अस्थिर म्हणे स्थिर नाही, तिथं स्थिर आहे, वृत्तीमध्ये स्थिरता आहे, शांतता आहे, गांभीर्य आहे, प्रसन्न आहे वृत्ती. तर हे दोन दोष गेले तर मग तो अधिकारी बनला. आमच्या विचारसागर, आपल्या विचारसागर मध्ये आहे मन नावाचा दोष कसा काढायचा, विक्षेप कसा जातो, आवरण कसं निघतं, हे सगळं आहे तिथं. मुली इथं बोलता येत. आम्ही काय काय कुठे दिल्ली मुंबईला जाऊन राहिलो काय, आम्ही आमच्या परभणीत. आता पुढचं आहे का की अधिकार एक पवित्र, ज्याच्या अंतःकरणामध्ये दोष नाही, वृत्तीमध्ये मल नाही, पाप करायची इच्छा नाही, तो करत पण नाही, तिथं वृत्ती स्थिर आहे, पवित्र आहे, त्याला वाईट वागणं माहित नाही, आणि शुद्ध आहे. तो वेदविहित कर्म करतो, दान धर्म करतो, त्या पुण्यानं तो पवित्र बनतो. म्हणून तुम्हाला 1000 लाखदा सांगते, आरडू की काहीतरी धर्मानं वागा, दान करा, धर्म करा. काय ठेवून तरी काय बरं या लोकांना, बुचक्यांना मागच्या सांगा. मी तर काल खुराला बोलले की मला ठेवून काय द्या मला असं रीती माझ्याकडे बघून कुठं गेलते मार्केटला, मी बोल घ्या एवढं माग, मला द्या ना, महिन्याचा भरते ना तिथं. ते म्हणले काकू वाढले बा, मी म्हणले वाढू दे बरं खाऊ का, तरी का टाक. पुढे म्हणतात पैसे लय लागले, मी म्हणलं लागू दे, तिथं ठेवून काय करू म्हणलं कोणाला, तर ठेवू बरं म्हणलं सांग. माझ्याकडे बघून ते हसायले. मी म्हणलं का हसतो, मला कसं बोलले तुम्ही, मला हसतच बोलतो मी, आपले बोलणंच असं म्हणलं, झटपट कट कट न वटवट. वाढू दे, काय वाढणार काय, राहिलेलं पोरीला जाताना ये मला बोलवत, या मला ये म्हणते न्यायला. आता सण होईल, येत नाही ते लवकर, येते का नाही माऊली, वेळ आल्याशिवाय येत नाही ते. पण आपल्या बोलवण्यावर कसं समजावं की आपली सोडवून कशी करावी, आपल्या हातानं धर्म कसा व्हावा, अंतःकरणामध्ये पुण्य कसं साठावं, वेदाला कसं गाठावं, मूळ स्वरूपाला कसं भेटावं, अज्ञानातून कसं सुटावं, त्याला धर्म करावा, अधर्म संपावा. किंवा काय बाजार नुसता बैल बाजार रिकामा ताप, थोडंफार लई करून करायला काय देतो का लोकाला लावणं, नाकाच्या नावानं वावरण पावर, ती म्हणती वावर पोराला, माझ्या पोराला वावर दे, आणि बाटली घे, बाटली रोज एक बाटली घे, बदलू अवघडे बाप्पा. चला, येत गीता मूळ वेद ऐसे केवी पाले, सॉरी हा बरोबर आहे, येत गीता मूळ वेदा ऐसे केवी पाले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांग. बापरे बाप, ऐका, येत गीता मूळ वेदा, इथं गीता वेदाचं मूळ का म्हटले ते ऐका. येथे गीता मूळ वेदा, इथं गीतेला वेदाचं मूळ का म्हटले ते तुम्हाला सांगतो, लय मस्त आहे. ऐसे केवी पाले बोधा असं म्हणतात, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांग. उपपत्ती म्हणजे उदाहरण दृष्टांत, तुम्हाला मी समजून सांगतो. चला खाली असं बघून तर बोलले, तरी जयाच्या निश्वासी. आता गीता कशी पवित्र आहे आणि ती कशी मूळ आहे वेदाची, हे तुला सांगतो मी. भगवंत बोलतात, फार सुंदर वाणी भगवंताची. तरी जयाच्या निश्वासी, जन्म झाले वेदराशी,
तो सत्य प्रतिज्ञा पैजेशी बोलिला सुमुखे. ते सत्य प्रतिज्ञा पैजेशी, पैज घेऊन सांगतो तुला मी, पैजा विडा घेऊन सांगतो मी. ती सोयेत ते मूळ गीता त्याची, आणि त्या गीतेमध्ये भगवंताचं स्वरूप, जगताचं स्वरूप, वेदाचं स्वरूप, जीवाचं स्वरूप सगळं प्रगट केले. विश्वाला मी सुख दिले, मोक्षाचं दान दिले. तुला मी पैज घेऊन सांगतो की तो वेद त्या गीतेमध्ये मी कसा आणलाय, जीवाला राम कसं केलंय, अध्यात्म कसं मध्ये लिहिलंय, आणि हृदय कसं शिवरूप झाले हे तुला मी सांगतोय, असं देव अर्जुनाला बोलतोय. किती बोलले बघ ना. जयाचा निश्वासी, ज्या भगवंतानं सहज श्वास घेतला, बिना आयास बिना कष्टाचा श्वास सहज घेतोय तो, त्याला प्रयत्न लागत नसतो. सहज वेद बाहेर आले भगवंताच्या श्वासातून, बिना कष्ट बिना लेखणी. आणि त्या वेदानं सांगितलेलं जे मूळ ईश्वराचं जीवाचं रूप आहे, जगताचं हे भ्रमरूप आहे, ते मध्ये काय आहे सगळं ते वेदाचं रहस्य त्या गीतेमध्ये भरवून ठेवलंय. आणि ती गीता माझ्या मुखातून मी काढलीये. श्वासातून वेद आलेत माझ्याच, पण बिना आयासे. पण आता तुला सांगताना मला सायास करावं लागले, जगाला थांबावं लागलं, युद्ध रोखावं लागलं, तुला बोलावं लागलं, 9000 ओव्याला काढावं लागलं, तेव्हा गीता बनले. आणि ती गीता ही वेदाचं मूळ आहे हे तुला कळालं. हे गीता शास्त्र तुझ्याकडं येत आलं, वळलं. हे अधिकार आहेत पवित्र अंतःकरणामध्ये गीता आणती, आणि बुद्धी राम बनती. हे श्रवणानं तुझी बुद्धी ब्राह्मी स्थितीकडे येते, ती ब्रह्म होती. हे तुला मीच सांगितलं आतापर्यंत. हो माऊली, साष्टांग परमात्म्याच्या मुखातून आलेली गीता, गीता गंगा केवढी महान आहे, केवढी श्रेष्ठ आहे. बापरे, सगळं उघडं केलंय माऊलीचं, कुठलंच रहस्य नाही. जन्म झाले वेद राशी, वेदाच्या राशी पडल्या. ते सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलेला सोनुखे. त्या वेदाचं स्वारस्य काय गीतेत काढलंय. 4 वेद खूप मोठे आहेत, खूप बलाट आहेत, खूप मोठे आहेत, ते वाचता येत नाहीत, ते कळत पण नाहीत. पण त्याचा सार माझ्या मुखातून गीतेच्या रूपातून तुझ्या हृदयात पोहोचवला. ओवी म्हणते त्याला, ज्ञानेश्वरी नाव दिलंस तू त्या वेदाला. साष्टांग खरंच 9000 ओव्यातून त्या पटवून दिलं. त्यांची ते वेद इकडं गीतेच्या श्लोकात आणला, आणि श्लोक कळणं म्हणून ओवी बनवली. ओवी सांगायला आमचे गुरुजी आले. दुसरं रूप गुरुजीच आहे, माऊलींचा अवतार, नंतरचा अवतार गुरुजी. आणि त्यांना वेद सांगितला जगाला, महाराष्ट्राला, आणि त्याच्यामुळे बोलता आला आम्हाला. नाहीतर आमची हिंमत आहे का गीता आणि ओवी सांगायला? हजारो लाखो लोक आहेत ना आता, ते वाचतात, पारायण करतात, या 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 चला 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 चला. आणि 4000 लोक, व्यवस्थेला 10 लोक, पैसे गोळा करायला रमाबाई. ते सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलेला स्वमुखे. सत्य आणि मिथ्या, जे खरे परमात्मा आहे ते वेदातून गीतेतून जे सांगितले ते तुला मी सांगायला आलो. हे सत्य प्रतिज्ञा घेऊन आलो, आणि सत्य सांगायलाच मी आलो. मी पण सत्य आहे, आणि बोलणार पण सत्य सांगणार. तुला मी सत्य सांगणार आहे, तुला सतरूप करणार आहे. अर्जुना, तू देहाशी समरस आहेस, हे असत आहे. परमात्मा सत्य आहे, तुझा संबंध त्याच्याशी नाहीये. तुझा संबंध असताशी आहे, म्हणजे मिथ्या. आणि सत्य म्हणजे जे आहे वास्तव, ज्याची प्रतीती सदा आहे, ज्याच्या अनुभूती वेदांती लोकाला आहे, ज्याचा वर्म ज्ञानी महात्म्याला आहे, ज्याचा प्रत्यय पवित्र अंतःकरणाला आहे.
गीता मी सांगतोय तुला. कळलं? हो हो माऊली. माऊली. होत आहे होत आहे. खूप ज्ञानेश्वरी सुंदर आहे बेटा, भयानक चांगली आहे. पण काय कळायला तर चांगली गणना गेल्या काय माती दगड म्हणून हो माऊली. कळण्या गेल्या काय सुख आहे. हो पोट फिरवून मुंडक खाली करून पुण्य होईल. कळायला ज्ञान. माऊली खरं खूपच छान आहे माऊली. काहीच नाही याच्यासारखं खरंच. असं कुठंच नाही. फार सुंदर आहे, एकदम छान बैठक आहे. अंतःकरणाची स्थिती बदलती, रामाचे प्रगटीकरण होतं आणि बुद्धी राम बनती, त्याच्याशी एकरूप होती. देहाचा संबंध उरत नाही ज्ञान झाल्यावर. वृत्ती देहाला चिटकत नाही वैराग्य आल्यावर. बोध आत गेल्यावर मन मन नाही राहत, ते रामापाशी जात. रामाला धरून राहत ते मन चिन्मय होत. कुठं कळते आपल्याला. त्याला मन दिलं, त्याला मन दिलं, मनच उरलं नाही ज्ञान ऐकायला. पुरीला पोराला नातीला पंथी खापरपंथी काय काय असतं पुढचं काय माहिती. पंत्या मोह पत्याच्या पंत्याच्या पंत्या पंत्याच्या पंत्या गेलं तिकडं मन वात. उरलं कुठं ज्ञान ऐकायला. सगळं जिरलं. ऐका आता. म्हणून वेदा मूलभूत गीता म्हणून हे होय उचित. म्हणून गीतेला वेदाचं मूळ म्हणलं हे योग्य उचित. अनेकी ही एकी एथ उपपत्ती असे. तुला उपपत्ती म्हणजे त्यानुसार तुला बोलतो की एक प्रमाण देऊन दृष्टांत देऊन सांगतो तुला की तेच खरं आहे गीतेने सांगितलेलं. ते तुला स्पष्ट करून सांगायलो मी. आता ऐका. जेन नसत स्वरूपे जयाचा विस्तार जेथ लपे ते तयाचे म्हणिपे बीज जगी. बाबा ऐका. जेन नसत स्वरूपे, त्याचा नाशच कधी होत नाही, ते बीज आहे. झाड उगवलं, त्याला फांटे आले, फळ आले, 100 वर्ष टिकलं. त्याच्या फळामध्ये एक बीज होत, ते वाळलं, झाड जळून खाली पडलं, वाळून गेलं. पण त्याचं बीज जे होतं ते जमिनीमध्ये आलं आणि त्या बीजातून पुन्हा झाड जागा झालं. म्हणजे बीज कधी मरत नाही. ऐका. म्हणून जेन नसत स्वरूपे, त्याचा नाशच होत नाही, ते बीज आहे. जेन नसत स्वरूपे. कळतं का सांगा बरं 3 शब्दात. नाही कळत नाही. कळत मग गुड आहे, फार गुड आहे. जेन नसत स्वरूपे, ज्याच्या स्वरूपाचा कधी नाशच होत नाही. ते वृक्ष एवढा मोठा आहे पण छोट्या बीजात आहे. हे सगळं विश्व एवढं मोठं आहे पण माझ्या स्वरूपातून प्रगट झाले आणि पुन्हा स्वरूपातच मी वाद घेतो. इथूनच बाहेर काढतो. बीजातूनच वृक्ष उत्पन्न होतो आणि वृक्षाला जे बीज येतं त्या बीजामध्ये हा वृक्ष समाविष्ट होतो. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली. हो बेटा. त्याचा नाश कधी होत नाही. सुंदर आहे, खूप छान आहे गीता. ज्ञानेश्वरी पण सुंदर आहे. ऐका पुढे आता काय बोलले. जेन नसत स्वरूपे जयाचा विस्तार जेथ लपे. विस्तार हा विश्वाचा विस्तार, झाडाचा पण विस्तार, वेलीचा पण विस्तार त्या बीजामध्ये लपलेला असतो. लपत असे, त्याचा नाश नसे, तो लपलेला आहे. तसा अंतःकरणामध्ये मी लपलेला आहे. खूप सुंदर माऊली. छान. खूप सुंदर. लय छान आहे बेटा. वृक्ष बी छोट आहे. मोठे वृक्ष 500 वर्ष जगतो, 1000 वर्ष जगतो, पण वटवृक्षाचं बीज सुईच्या टोका एवढे. बीज जे नाश होत नाही. त्याच्यामध्ये हा जो विस्तार आहे जगताचा, ते बीज आहे, त्याचा नाश होत नाही. त्या बीजामध्ये हे वृक्ष लपलेला आहे. ते तुला मी सांगतो. वेदाचे जे बीज तसा विश्वात पण मी लपलेला आहे. त्याचं बीज म्हणजे गीता आहे.
आणि गीता मोदीचा हा विस्तार वेदाचा आहे. आणि जेव्हा गीता कळती तर मी मिळतो. साष्टांग कोटी कोटी प्रणाम. रामकृष्ण हरिबाई. माऊली, तुला मी कुठं कळालो? मी तुझ्या समोर तसा नाही रे अर्जुना. दिसतो तो साकार रूपाने बेटा. मी सतत राहतो का साकारात? आलो, लीला केल्या, माझा अवतार कार्य संपलं, निघून गेलं. जे जात आणि येत ते साकार असतं. पण जे संपतच नाही, जे जातच नाही, जे येतच नाही, ज्याच्यापासून काही होतच नाही, ते माझं मूळ रूप आहे. साष्टांग नंबर. जे जातो आणि येत ते माझं रूप नाही अर्जुना, ते लीला, ते अवतार कार्य आहे, अधर्माचा नाश आहे. पण जे माझं खरं स्वरूप आहे ते ज्ञानातून आहे. जी माझी भेट आहे वेदातून आहे. जी माझी प्राप्ती साधूकडून आहे. जी माझी प्रतीती हृदयामध्ये बोधाच्या शब्दातून आहे. माझी प्रतीती होती तुला, पण मोक्ष झाल्यानंतर, भेद गेल्यानंतर, तुला संत मिळाल्यानंतर, तुझ्या हृदयाला ग्रंथ कळाल्यानंतर तुझी माझी तुला माझी प्रतीती सदा येईल. हो अर्जुना, जशी देहाची प्रतीती अविद्येमुळे, माझी प्रतीती ज्ञानामुळे. साष्टांग दंडवत माऊली. जडाचा अनुभव तू रोज घेतोस, नात्याला माझं म्हणतोस, व्यवहारामध्ये सतत रमतोस आणि मला सोडून देतोस. चुकीचं आहे अर्जुना. संबंध माझा आहे, नंतर देहाचा आहे. तू देहाचा धरतोस आणि माझा सोडतोस, म्हणून बद्ध बनतोस. संबंध माझा भोगल्यानंतर हे बाधित ठरतं. मी प्रगट झाल्यानंतर जगताचा भ्रम जातो आणि माझं तुझं ऐक्य झाल्यानंतर सुख थांबत नाही, दुःख होत नाही आणि तुला तुझं माझं अंतर राहत नाही. राम राम बाई. सुंदर तुझं माझा अंतर राहत नाही. दाखवत नाही, तोंडातून लाळ येत नाही, कारण त्याच्यापाशी राम आहे. तो राम आहे. त्याला अनुभूतीमध्ये पण राम सुख आहे. त्याला बाकीच्या सुखाची काय गरज आहे? अनात्म सुख भोगायला तो का देवावर येईल? आत्मसुख का बंद करेल? वृत्तीला का धरल? वृत्ती वाचून तो आत्मसुखात आहे, देहा वाचून तो परमात्म्यात आहे, आणि जगता वाचून सत्य त्या सत्य अधिष्ठानात आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरं उच्च स्थिती आहे तुमची आताची, अत्यंत उच्च स्थिती आहे. मग हे भेटल्यावर बाकीचं काय आहे? देणं न घेणं. जे विषय सुख आहे ते खोट आहे, ते सुख नाहीये. मग त्याच्या प्राप्तीसाठी जगणं हे आमचं कर्तव्य नाहीये. जे राम भेटला तिथून सुटायचं नाही आणि त्याला सोडायचं नाही, त्याचा अंतर ठेवायचं नाही, रामापासून बुद्धीला बाहेर आणायचं नाही, विषयाला भोगायचं नाही, वृत्तीवर राहायचं नाही, देहाला शिवायचं नाही आणि विषयाला देवाला मागायचं नाही. प्रारब्धात असलेलं ते देईल, नंतर न देईल. त्याला ज्ञान दिले ते पण द्यावं लागतं. हो माऊली, खूप छान, सुंदर. मस्त बेटा. म्हणून श्रवणात राहा, वेदाकडे या, स्वतःला स्वतः पहा. बाकीच्या सुखाचं आणि बाकीचं काय देणे घेणे कळत नाही आपल्याला. हे पॉइंटच कळत नाही, हेच कळत नाही. हाय हाय तळ मळ 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 काय स्थिती बदला. काल माऊली पाशी गेलो, मोठा हार आणला, मला घालू पण नाही वाटलं. मी दिला विचारच त्याला, शिल्पा घाल म्हणलं तू. म्हणून वेदामुळे गीतामुळे हे होय उचित झालं. हे आपला जे न नसत स्वरूपे जयाचा विस्तार जे तलपे.
ज्याचा विस्तार ज्या बीजात आहे ना ते बीज गीत आहे. ते तयाचे म्हणिपे बीज जगी, ते तयाचे म्हणिपे बीज जगी, त्याला बीज म्हटलं जगामध्ये. ते गीत आहे. खरंच खूप छान आहे बाप्पा. तरी ती गीता कशी ऐका आता. त्या गीतेमध्ये काय आहे, किती भाग आहेत? 3 भाग. ऐका पुढं. तुमचं हे सांभाळा, म्यूट सांभाळा प्रत्येक जण. बायकांना म्यूट मध्ये काय समोर बघत जा, फोन कडा. काम असेल तर निघून जायचं बाहेर, काम नका. तरी कांडत्रयात्मक शब्दराशी अशेष, गीते माझे असे रुख बीजी जैसा, गीते माझे असे रुख बीजी जैसा. गीतेमध्ये असा वृक्ष सांगितला आहे की ज्याच्या बीजामध्ये गीता हे संपूर्ण समाविष्ट झालंय. गीता हे वृक्ष आहे. तुमच्या मध्ये वृक्ष झालं की सुधरत नाही मला. तरी कांडत्रयात्मक 3 कांडे म्हणून तिला कांडत्रयात्मक म्हटलेले गीतेला. त्याच्यामध्ये 3 भाग केले, तर एक कर्म, एक भक्ती, एक ज्ञान. 3 भरभरून गीता आहे. जयाचा विस्तार शब्दराशी अशेष, शब्दाच्या राशी तिथं मांडल्यात गीतेमध्ये. गीते म्हणजे असे रुख, गीते म्हणजे वृक्ष आहे. हा संसार पे वृक्ष आहे. बीजी जैसा, बीजासारखा गीता मांडली. आणि वृक्ष हा 3 कांडानं बनवला. त्या वृक्षाला कर्म, भक्ती आणि ज्ञान या फांद्या आल्यात, पण त्याचं बीज म्हणजे गीता. त्या वृक्षाचं बीज म्हणजे गीता आहे. याच्यावरच म्हणून वेदाचे बीज श्री गीता होय हे मज. म्हणून वेदाचं जे बीज आहे ते गीता आहे, हे मला कळाले. मज गमे आणि सहज दिसतही आहे. हे गमक आहे, गुप्त आहे आणि दिसायला तुला जगात मी प्रकट करून दाखवले, दिसतही आहे. जे वेदाचे ते भाग, गीते उमटले असती चांग, भूषण रत्नी सर्वांग शोभले तैसे. भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. जसं अंगावर अलंकार भूषण घातले, रत्न घातले तर त्या अंगाची शोभा वाढती, तसं गीतेमध्ये कर्म, भक्ती आणि ज्ञान घातले तर त्याची शोभा वाढते. खूप सुंदर माऊली, साष्टांग किती सुंदर. किती रत्न आहेत त्याच्यामध्ये. तसं ह्या गीतारूपी रत्नानं अंतःकरण सुंदर बनतं. दिसत नाही, बनतो. हे दिसतो, बनतोच माऊली. हो माऊली, श्लोक सांगताना तुम्ही किती सांगताय एका शब्दावर. बापरे. तेचे कर्माधिपती कांडे कोण कोणे ध्यान स्थानी, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक, गीते आहाती नयनी दाखवू ऐक. हे 3 रूप आहेत ना गीतेचे, वेदाचे. ते गीतेमध्ये आणले मी. कर्म, भक्ती आणि ज्ञान हे 3 रूप आहेत वेदाचे, आणि ते तुला मी दाखवणार आहे गीतेतून. कोणच्या अध्यायात काय मांडले, कोणच्या अध्यायात काय मांडले. आणि हा प्रयास तुम्हाला मी सगळ्याला पाठ करणारे, देणारे पाठ करायला. ज्यांना पाठ केला त्यांना स्टेजवर घेणारे, लक्षात ठेवा. आता वाचते, तुम्ही ऐका. उद्या विस्तार सांगणार. आज आहे वाचते, उद्या ऐका. तर पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र, तुलाले दुजी सूत्र उभारले. मग अज्ञाने बांधनिया मोक्षपदी वैसावया, साधनारंभ तो तृतीया ध्यायी बोलिला. ते अभिमान संबंधे सांडोनी काम्य निषिधे, विहित परी अप्रमादे अनुष्ठावे, ऐसे सद्भावे कर्म करावे. हा 3 अध्याय देवे निर्णय केला ते जाणावे. कर्मकांड येथ आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक. 8
अथरता मोचक केवी होय पा, ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुले आलिया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितले, जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वर उद्देशे की जे म्हणितले, तरी ईश्वर कर्मयोगे भजन कथनाचे खागे, आदरिले शेष भागे चतुर्थाचेणी. किती साष्टांग सुंदर दंडवत माऊली, सांगितलं किती छान सांगितलं. पूर्ण ते किती तुम्ही वाचता ऐकत राहा. ज्ञाने बांधलिया मोक्षपदी वैसावया, साधनारंभ तो तृतीया ध्यायी बोलिला, जे देहाभिमान बंधे सांडोनी काम्य निषेधे, विहित कबरी प्रमादे अनुष्ठाने, ऐसे ही सद्भावे कर्म करावे, आतिजाध्यायी देवे निर्णय केला ते जाणावे, कर्मकांडित आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक, अथरता मोचक केवी होय पा. खूप सुंदर माऊली, खूप सुंदर. खूप छान माऊली, सुंदर. सॉरी, असं वाचावं रोज 50 वगैरे वाचा. चला 10-20 सवय लावा तुम्हाला. मी टाइम काढेल पण सध्या तर काय खूप थकलेली आहे, माझी तब्येत बिघडलेली सध्या. आपण बघू तिथं आल्यावर. मधल्या टाइम मध्ये मी गॅप दिली तर त्यावेळेस मला विचार आहे प्रश्न तुमचे, मी तुम्हाला स्वर लावून देईन कुठे थांबायचं आणि कुठे. आता मी शेवटचं वाचलं आहे बघा. आचरता मोचक केवी होय पा, पाला स्वर गुंज द्यायचं, त्याच्यामुळे मन बी शांत होतं आणि त्या शब्दाच्या लहरी बनतात आणि ते आपल्या भोवताली स्पंदन तयार होतं, आणि ते शब्दाचं जे स्वर आहे तो आपल्या भोवती तरंगतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ती सिद्धी प्राप्त होती. म्हणून स्वरात वाचायला हे आम्हाला सांगितलंय पहिल्यापासून. त्याचे स्पंदन आपल्यासोबत राहतात. माऊली गीता दोन पण वर्ष खाली घेतली होती का की आपण 5 वाजता पार्टी, किती छान म्हणत होतो की आपण. थोडे दिवस वाचले की खूप छान वाटत होतं तेव्हा. माऊली गीता ज्ञानेश्वरी पण वाचली ना शिकवा आपण? वाचायला हो. गीता पण सुरात शिकवा ना. गीताचं सूर पण सांगा म्हटलं, गीता कशी वाचायची ते सांगतो. एक मिनिट मला बोलते मी. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. ऐका, मी ह्या वेळेस